नमस्कार मंडळी, हा आहे माझा दुसरा दिवस ब्लॉगिंगचा आणि आज माझा होता कॉलेजचा पहिलाच दिवस आणि मी घातलेला हा फॉर्मल व्हाईट शर्ट विथ व्हाईट लेग जीन्स आणि माझी फेवरेट वॉच. त्यानंतर मी ना केसांचं काय करू मला काहीच समजत नव्हतं, कारण की आज माझा हेअर वॉशचा दिवस होता आणि मला काहीच समजत नव्हतं की काय करू, कारण की माझे केस खूप जास्त ऑइली झाले होते. तरी पण मी तीच माझी नेहमीची हेअरस्टाईल बांधली, कारण मला तीच जास्त आवडते. त्याच्यानंतर परफ्यूम मारलं, कारण की परफ्यूमशिवाय मी बाहेर निघतच नाही. म्हणजे मी घरात झोपतानासुद्धा मी परफ्यूम मारते यार, एवढी परफ्यूम पगलू आहे मी इनफॅक्ट. त्यानंतर असं थोडं स्वॅग वगैरे मारून मी रेडी झाली होती कॉलेजला जायला आणि मी अशी गाडीत बसली होती. माझे मम्मी आणि पप्पा मला सोडायला पण आले होते. आणि त्याच्यानंतर गाईज माझा असा घाण पोपट झाला. मी कॉलेजला गेले आणि कॉलेजवाल्यांनी मला सांगितलं की आज तर 12वीवाल्यांचा कॉलेज आहे आणि मी आता 11वीचं ॲडमिशन घेतलं आहे. मग मी तशीच घरी गेली सॅडली, आणि घरी पण आता काय बोलू, मी माझा सगळा प्लॅनच विस्कटला. मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलली पण होती की जर मी कोणत्या गोष्टीसाठी एक्सायटेड झाली तर ती गोष्ट खराब होणार, आणि ती झालीच. त्यानंतर घरी येऊन अशी मस्तपैकी कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये चेंज केलं आणि त्यानंतर देवाची भांडी घासली आणि त्यांना पुसली पण. भांडी घासताना मी रेकॉर्ड करायला विसरली होती, तर पुसताना रेकॉर्ड केलं आणि सोबत दादासोबत मी गप्पा पण मारत होती. आमचे गॉसिप चालू होते तिथे. मी तेच विचार करत होते की नाश्त्याला काय खाऊ, कारण की दादा पण बाहेर जाणार होता, पप्पांना पण कामावर जायचं होतं आणि मम्मी पण थकली होती. तर तेच विचार करत होती काय बनवू. अशीच गंमत माझी नेहमी चालू असते. पण जे कॉलेजनी माझं मूड ऑफ केलं आहे यार, मी खूप जास्तच माझं डोकं फिरलेलं आणि माझ्या मम्मी पप्पांचं पण. दादा तो नुसता मला चिडवतच होता फॉर नो रिझन. आता फायनली आपले देवाची भांडी धुवून आणि पुसून झाले आहेत आणि त्याच्यानंतर माझ्या दादाला बाहेर जायचं होतं, तर त्यांनी अशी मॅगी विथ फ्रेंच फ्राईज खाल्ले, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. त्यानंतर मी माझी फेवरेट रामेन बनवली. मला निसिनचेच रामेन आवडतात आणि ते खूप टेम्पटिंग. मी ना त्यात चीज टाकलेलं म्हणून काय वाटलं नाही. विदाऊट चीज जर मी खाल्लं असतं ना तर माझी वाट लागली असते. आणि माझ्या मम्मी पप्पांनी बिर्याणी खाल्ली सकाळ. त्याच्यानंतर मी अशी रेडी झाली, म्हणजे नॉर्मल क्लोथ्समध्येच रेडी झाली, कारण मला जायचं होतं MSc-ITच्या क्लासला. माझे सगळे व्हिडिओज बघायचे तर कंप्लीट झालेत, पण जे थोडेसे बाकी होते टेस्ट ते सगळी मी देऊन आली. आणि मी आता घरी जात होती. स्कूटीवर आलेली, इथेच आहे म्हणून स्कूटीवर गेली होती. त्यानंतर घरी येऊन मम्मी बोलली लादी पुस, तर लादी पण पुसली पटापट. आणि त्याच्यानंतर मी घेतलं मला जेवायला आणि मम्मी माझा क्रोशे बंडाना बनवत होती. मी मम्मीला खूप आधी बोलली होती, पण आम्हाला ऊलच नव्हता भेटत, त्यामुळे लेट झालं. पण नो प्रॉब्लेम, बनवते तर ॲटलिस्ट. त्याच्यानंतर आली होती श्रीजा आणि तिची मम्मी. आम्ही सगळी कॅरम खेळत होतो आणि ॲज युजल मीच जिंकली परत. त्यानंतर आम्हाला आला होता बड्डेचा इन्व्हाइट, मग आम्ही तिथे गेलेलो. त्यासाठी मी तिथे जायला बुके आणला होता आणि अशी रेडी झाली होती मी. हा बुके आणि मी. आणि काही सरप्राईज पण दिलेलं. ज्यांचा बड्डे होता त्यांना मस्तपैकी गाडी घेऊन अशी सरप्राईज दिली. खूप मस्त झालं. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.